तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. मुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा जय जय विठोबा रखुमाई 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 वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. रघुवीर समर्थ. तुकाराम महाराजांचे संकीर्तन 8वा भाग. गेल्या वेळेला आपण कुठून आलो आणि परत कुठे जायचं आहे याचं भान ठेवून व्यवहार करणाऱ्या माणसांचे त्यांनी कौतुक केले आणि त्या अर्थाने सुद्धा पुन्हा तरी लवकर परती असं चालत. जेवढे म्हणून लवकर परतता येईल मनानेच, बाकी काय निसर्ग ठरवेल, सदैवाने असं नाही. मनाने जेवढं लवकर परतता येईल तेवढं ज्यांना परतता येतं तर ते ज्यांना जाणीव असते ते लोक धन्य असं म्हटलेलं आहे. आता हे लवकर परतायचं जरी असलं तरी सगळ्या गोष्टी आपल्या हातात असते तर मग काय झालं. इच्छा जरी झाली, आधी इच्छा दुर्मिळ, कानावर पडणं दुर्मिळ, त्याचं महत्त्व जाणवणं दुर्मिळ. त्यात श्रवणाचं एवढं सांगितलं होतं, आपण ऐकलंच आहे. काय कर्तव्याची कामं आहेत ती चालूच राहतील. आपलं मूळ भान ज्याला आहे, महाराज म्हणायचं असं स्टेशनवर उतरला तर अंजिरासाठी किती वेळ तेवढाच ते शिरवाळा मिळायची नाही का असं ते. तर त्या ठिकाणी जे जे मिळतं त्याच्यासाठी उतरावं, काय असेल ते खावं पुढे. कारण का शेवटी गाडीचं भान आहे, पोचायचं भान आहे, चुकली तर नुकसान आहे. ही सगळेच भान झालं असतं त्या अर्थाने धरी लवकर परती. तर त्यातल्या त्यात पुन्हा लवकर परती असं शक्य आहे. तर ह्याच्या आड ज्या गोष्टी उभ्या आहेत, अनेक गोष्टीच म्हणजे ज्याच्या कोणाच्या आणखीन वेगळ्या असतील तर वेगळ्या असतील अजूनसुद्धा असं सुद्धा वाटतं. कारण मनाला काही मर्यादा नाही या बाबतीत. अडथळा उभा करायला मर्यादा नाही. तेव्हा सर्वसाधारणपणे हा जो एक भावाचा प्रवास आहे तो सगळा करायला हा सगळा भावाचाच प्रवास आहे. मनुष्य असा भावाने तिथे गेला काय आणि असा भावाने इथं गेला काय, तो तेच आहे. हा जो भावाचा प्रवास आहे, एक वेळ लौकिक प्रवासाला खूप बंधनं आहेत, अडचणी आहेत, त्याच्या मर्यादा आहेत, त्याची गती आहे, त्याचं वाहन आहे, सगळं ठरलेलं आहे. तसं इथं काय नाही, सगळा भावाचा भाग आहे. एकदा आपण जसं म्हणलं, म्हणजे एकदा आपलं म्हणलं ना झालं, आता कशाला विचार करायचा, आता कशाला चर्चा करायची, मग आता कशाला हे करायचं, असं ते होतंच की नाही व्यवहारामध्ये. म्हणजे इथं कोण म्हणतं आपलं हे, तर हे भाव म्हणतो. तेव्हा भावाने ठरवलं.
कोण कुठल्या माणसं कुठल्या ठिकाणची कुठे एकत्र येतात आणि काय ती शेवटी आयुष्य घालवतात, उत्तम प्रकारे काय प्रपंच करतात, काय करतात, ती कुठल्या असं काय असं काही कुठं ठरलं का काय काय नाही. पण ती एकत्र आली की त्यांनी आपलं म्हटलं की झालं चालेल, ते आपलं झालं. मग ते जवळचं तिथं कोण असेल ते सुद्धा आपलं असेल असं नाही, पण हे आपलं त्याच्यापेक्षा जास्त आपलं होऊन बसतं की नाही. ठरलं तर ठरलंच, मग ते आपलंच. असं जसं आहे तसं हे कामच भावाचं आहे मुळात. देव तरी काय तुम्हाला आणखीन काय प्रबंध लिहून मागतोय का, काय करतोय तुमच्याकडनं का, काय देणगी मागायची आहे काय नाही. त्याचं काम सगळं भावाचंच आहे. त्यामुळं ते भावाचं काम ज्याला जमलं त्याला पण तो भाव निर्माण करण्यात, तो भाव वाढवण्यात, त्याची अधिक खुली गाठण्यात, तत्परता त्यात तळमळ सगळे येण्यात, हे सगळं वाटेत आड येतं. त्याचा आपण जाता जाता एकदा उल्लेख फक्त केला होता. तर त्यात ज्या गोष्टी आड आहेत अशा या अभंगामध्ये जवळजवळ 9 गोष्टींचा उल्लेख केला आहे की ह्या गोष्टी माणसाला सावध राहावं लागायचं आहे. त्याला जर काय करायचंच असेल तर आधार एकच आहे, तो शेवटी सांगितला. असं फक्त हे एक 4 वेळीचं अभंग आहे. तर काय अड येईल, आपली कल्पना अशी आड असेल की माझ्याकडं भावामध्ये आता एवढा प्रपंचात भाव आहे. महाराजांनी किती सांगितले की जे एवढं प्रपंचाचं प्रेम आपल्याला लागलेलं आहे, त्यातल्या गोष्टींचं लागलं आहे, वस्तूंचं लागलं आहे, घराचं लागलं आहे, मान काय सगळं जे काय ते फक्त वळवून इकडे घेतलं मी झालं. किती सोपं वाटतं एकदम. काय आता प्रपंच इकडे प्रेम आहे असं फक्त वळवलं की झाला बघून म्हटलं वळवेपर्यंत भूक लागली की पुन्हा प्रपंच. इतकं ते म्हटलं तर सोपं म्हटलं तर अवघड. तर ह्याच्यात काय म्हणून ते कशाने अडथळा येऊन ते काय होईल आपल्या मागे, तर हे त्यांना जाणवले. म्हणून ते जे मध्ये एकदा म्हणले म्हणजे ह्या सगळ्या आड येणाऱ्या गोष्टींचा त्यांनी सामना केलेला आहे. हे का सांगायचं तर अनेकांची कल्पना असते की हे जे आपलं औपचारिक शिक्षण आहे ना, म्हणजे आता आपण त्याला औपचारिक शिक्षण म्हणू शकतो, पूर्वी काय शिक्षण म्हणतो माहीत नाही, पण ते 4 इयत्ता 10 इयत्ता पूर्वीच्या 7 इयत्ता वर्नाक्युलर अमकं तमकं ते सगळं जे काय होतं वफा वगैरे, तर तसं सगळं हे आपलं लौकिक शिक्षण. तर त्यांनी येणारं ज्ञान, मग त्यांनी येणाऱ्या काय ते मग माणसाचे प्रगती त्याची वगैरे हे सगळं आहे. ह्यातलं आपल्याला असं वाटेल की हे अधिक करत गेलं म्हणजे आपण तिकडे त्याचं काय त्याच्याशी संबंध नाही, काय ह्याच्यातलं आड येईल. कदाचित म्हणजे आता महाराजांसारखं किती महापुरुष आहेत, 4 इयत्ता शिकले, तिथं काहीच शिकले नाही, असे किती सत्पुरुष आहेत, काय शिकते अक्षर ओळख किंवा आपली एक सही या पलीकडे त्यांना काय येत नाही, पण भगवंत हाक मारले की हजर असतो. हे काय आहे आम्ही एवढे विद्वान होऊन काय ते होऊन आम्हाला काय त्याच्यातला कोरडेपणा, त्यांचा तो भावसुद्धा आपल्याला बघितलं की असं वाटतं अरे यानं एवढा भाव आहे आपल्याकडे काहीच नाही असं वाटावं, अशी परिस्थिती होती. तर हे कसं होत असेल बरं, असं काही तो भावाचं म्हणजे हे शिक्षण आडाला असं काही आहे का, ज्ञानाचं आडीतं असं आहे का. मग एवढे गुरुदेव आहे चान्सलर, त्यांना ते गुरूंच्या विषयी इतका भाव आहे की ते त्यांचं ती ट्रंक हरवली आपल्याला माहिती असेल. तर काय त्यांना अक्षरशः इतकी अस्वस्थता, तो सगळा प्रवास सोडून झाल्यानंतर सामान उतरवल्यावर हल्ला ट्रंक राहिले. ट्रंक कसली काय सोन्या नाण्याची राहिली म्हणून आता हे पटतं आपल्याला, सोन्या नाण्याची कुठं हरवले म्हणून काय झालं. आपल्या समजा इकडे एवढंसं काहीतरी असलं, कुठंतरी जाता येताना पडलं किंवा घरात दिसेन असं झालं, ठेवलं होतं पण दिसेन असं झालं, तर म्हणजे एरवी व्यायामाला मनुष्य धडपड करणारे एवढ्या खेपा होतात, आत बाहेर शेवटी माणसं विचारतात, म्हणजे ते पुन्हा लक्षात येऊ नये परत, त्यामुळे अशा पद्धतीनं खेपा घातल्या जातात. तर अशा खेपा घालून मनुष्य विचार करतो की मग शेवटी कुठेतरी सांगायला लागतं नाही ते काय झालं, ते असं काय, त्या ते असं काय एवढंच असे कानातलं काय, कुठं ते एकदम कानाला लागत नाही, कुठे ते एकदम असं काहीतरी होतं किंवा काहीतरी हातात एकदम दिसत नाही, असं काहीतरी होतं माणसाला ते वाटतं. तर तसं हे जे आड ते हे कसं आहे, हे ज्ञान त्या अर्थाने आडाला असतं तर मग त्यांनी ते चान्सलर झालेच नसते. त्यांना काय ते काय ट्रंक काय ह्याच्यासाठी त्या ज्ञानाचा ट्रंकेचा काय संबंध आहे का, 100 ट्रंका घेतील ते इथली बरोबर इथली 50 माणसं तिकडे घेऊन जात होती आणि त्यांच्या मान्य पाण्यासाठी सुरू करत होते. तर त्यांना हे काय अवघड होतं का, पण ट्रंकेत काय तर त्यांच्या गुरूंची पत्रं होती आणि त्याला ते म्हणजे सगळं पत्र आणि अभंग म्हणजे त्यांचे जीवन सर्वस्व आहे. आता ती काय तत्वज्ञान शिकलं ते सगळ्या जगात तो प्रबंध मान्य झाला, त्याला काही महत्त्व नसेल का, जगाच्या दृष्टीने त्याला सर्वात मोठं महत्त्व आहे म्हणून तर त्यांना तिकडे बोलावलं. नुसतं ते प्रबंध वाचूनच ते प्रसन्न झाले, तिथून त्यांना बोलवून हे माझ्या आयुष्याचं मिशन आहे, तुम्हाला ह्या विद्यापीठात आणणं हे माझं मिशन असं समजतो मी. पहिल्या पत्राला ह्याने काही उत्तर दिलं नाही, ठीक आहे असू दे, चांगलं म्हणले ना, दिलं सोडून, काय ते महाराजांची कृपा होती, ते त्यांचे ते इच्छा होती भाऊसाहेब महाराजांची म्हणून झालं, इतपतच महत्त्व त्याला.
पण तरी त्यांनी अशी फॉलोअप केलेलं आहे तिथल्या त्या काळच्या व्हाईस चान्सलरने जे साहेब होते त्यांनी असा काही फॉलोअप केला की शेवटी त्यांनी एकच सांगितलं की तुम्हाला जमेल तसं, जमेल त्या पद्धतीने, जमेल त्या पोस्टवर कसंही या तुम्ही म्हणाल तसं, फक्त आमच्या ह्या तत्त्वज्ञान विभागात तुम्हाला आणणं हे माझ्या रिटायरमेंटपूर्वीचं माझं मिशन समजतं असं समजा, मग या. आता हे इतकं ज्ञान आहे, पण ते पत्रासाठी द्यायचं तर तिकडे भाव आहे ना, हे काम आहे, हे ज्ञानाचं काम आहे, ठीक आहे. पण ते ज्ञान त्यांना हा भाव दाखवताना आढळलं नाही, म्हणजे ते तसंच आडेतच नाही, आपण त्याला काय किंमत दिली त्याच्यावर ते आडेतं. जे म्हणून असेल ह्याच्यातलं ते सगळं, ते गुरुच्या पायी असेल, ते विठ्ठलाच्या पायी असेल, ते रामाच्या पायी असेल, काय जिथे कुठे असेल तिथे असेल, पण ते त्याच्या आड याच्यातलं काही माझं येता नाही. तर ते काय काय येता नाही आणि काय काय येऊ शकतं. आता अशुद्ध गोष्ट आड येते, शुद्ध गोष्ट कधीच आड येणार नाही, तर ती भगवत स्वरूपच असते. तर ती अशुद्ध असते या अर्थाने आड येते. ज्ञान अशुद्ध असतं म्हणजे काय, ज्ञानाबरोबर जो अहंकार येतो तो अशुद्ध करतो त्याला, म्हणून ज्ञान आडतं. मग दुसरं काही अडेल, पैसा असला तर गुरुमी असते माणसाला, त्या पैशापोटी ती गुरुमी आडेल, की आपल्याला काय कमी, हां मग ठीक आहे, आपल्या मार्गाने आपली गाडी जशी भरायला चाललेली आहे तशीच जाऊ द्या. तर तसं हे काय त्यातलं कशाने आणलं, बरं पैसा असून आणि असं काही झालं का. आता भाऊसाहेब महाराज ते गावचे हे होते, कुलकर्णी होते, सगळे त्यांचे अधिकार होते, आता स्वतः महाराज होते, पण ह्या मंडळींना त्याने आढळलं कारण ते शुद्ध होतं. त्याच्यातलं काय आढळते आणि काय नाही हे सतत त्याच्यावर लक्ष असणं, या अर्थाने त्याचा जेव्हा अनुभव यांनी घेतलेला आहे, ते आपल्याकडे काय ते धड्यातले परिचय असतात वगैरे नाही का, तू हे सांगितलं पुलंनी वगैरे, तसं ते त्यांचं एक वाड्याचे दुकान होते वगैरे आहे. एवढं कसं होतं ते तुका समजून घ्यायचे म्हणजे काय, असं काय करतं एकच ते घेऊन होते, त्यांचं एक वाड्याचं दुकान होतं, मग ते चालत नाहीसं झालं, मग ते बंद पडलं, मग त्यामुळे त्यांना वैराग्य आला वगैरे, हे असे ना काय असले इतके ते अज्ञानी नव्हते, असले ना गोष्टींनी काय होण्यासारखे. तर तसलं काही नव्हतं ते. त्यांनी ह्या सगळ्याचा ते एका शब्दात सांगतात अभंगामध्ये की वेदांचा जो अर्थ आमासीच ठावा. म्हणजे काय ती माणसं गोकत बसलीत, त्यांना सांगता येत नाही अशा अवस्था आहे. मागे मी हा प्रयोग करून पाहिलेला आहे. मी साधे मंत्रांचा अर्थ विचार, हे मला मंत्र फार भावतात, बरं म्हणल्यानंतर मनाला प्रसन्नता आहे, फक्त एवढीच इच्छा आहे की ह्याचा अर्थ मला कळेल का. म्हणून सगळे मंत्र ते काय जे अर्थ पाहिजे होता ते लिहून पाठवले. ते म्हणजे ते मंत्र काय आम्हाला माहिती नाही, म्हणायचे कसे ते सांगतो पण ते माहिती नाही. म्हणजे आणि हे सांगतात वेदांचा तो अर्थ आम्हाचीच ठाव. म्हणजे त्या काळात वेदज्ञान त्या काळातही तितकंच जुनं आणि तितकंच श्रेष्ठ आहे, आणि आजही ते ज्ञानाचा काही त्याच्या पुढे जात नाहीच आहे. म्हणजे ते बरोबरच आहे, वेद आहे वेदांत आहे म्हणा, तर त्याच्या पुढे जात नाही. पण हे जे म्हणतात तेच असं म्हणतात की ह्या ज्ञानाचा आणि ह्या सगळ्या गोष्टी 9 गोष्टी सांगितल्या, ह्या सगळ्याचा अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या इतकं त्यांच्यात आणि माझ्यात अंतर टाकणारं दुसरं कोण नाही भगवंताच्यात. भगवंताच्यात माझ्यात जर दुही कोणी करत असेल किंवा मला लांब त्याच्यापासून करत असेल तर कोण नाही. अशी जी मंडळी आहे ती सगळी ही आहेत, आणि ती इतकी त्यांना त्यांचं म्हणजे अबॉमिनेशन, कृष्णमूर्ती नेहमी म्हणायचे त्यांना ते अबॉमिनेशन होतं, तसं कंडिशनिंग किंवा अशा गोष्टींचं अबॉमिनेशन असं म्हणायचं. ते अगदी मला त्याचा तिटकार आहे, साध्या भाषेमध्ये आपण म्हणू तर इतका तिटकार आहे की मला ते नको. काही ना मानाचा हे आहे, काही खूप आहे, म्हणजे असे चांगल्या अर्थाने सुद्धा त्याचा तिटकार आहे. तर ते तिटकाराच्याही पलीकडे गेले, म्हणून ते तिटकाराच्या पलीकडे जाताना जे म्हणाले ते हे आहे. जळोती जाणीव जळो सहाणीव, ती जाणीव जळू दे. आता ते जाणीवेनं फुकतो मनुष्य. आपल्याकडे सुद्धा धनाने फुकतो. रामकृष्णांच्या ज्याच्यात आहे, किती संतांच्या ज्याच्यामध्ये आहे, त्याला ती सत्ता आली, त्याला ते काय ज्ञान आलं, त्याला ते अनुभव आला, कशाने झालं की माणसाला तो फुगून जे बसतो ते हे, आणि ते मग भगवंतापासून त्याला दूर करीत राहतं आणि कल्पना येत नाही, कारण हे मोठं वाटतं आणि तिथे भगवंत कमी ठरतो. तिथे हे सगळं आहे म्हणून त्याचा त्यांनी तिटकारा कंटाळा केला, जळवते. म्हणजे महाराजांचा एक शब्द आपण आधी असं कधी महाराजांच्या याच्यात अशा शब्दात थेट असं एकदम कधी म्हणलेलं नसेल. इथे तर खूपच आहे, आपल्याला अजून पुष्कळ शब्दांना सामोरं जायचं. इथल्या ते पुढे ठेवलेत जरा, म्हणजे थोडी आपली तयारी व्हावी म्हणून, आपली पण म्हणजे माझीच म्हणा, तर ती तयारी व्हावी. उच्चार होत नाही आपल्याला असे शब्द सुद्धा त्यांनी वापरले, आणि ती योग्यच आहे, त्याच्याशिवाय दुसरा चांगला शब्दच नाही ते सांगायला. हे बरोबर आहे. तर हे त्याच्यासाठी पुढे जायचंच आहे. पण हे सुद्धा महाराज म्हणले त्या शब्दाची या पहिल्या शब्दाला आठवण झाली की ते म्हणजे एका म्हणजे आपले सगळे व्यवहार सांभाळून सांगतो की कोर्ट कचरा जळे तर बरं होईल म्हणले. काय असेल ना, म्हणजे त्याच्या मागचा मूळ भाव मागं पाहत गेलं तर लक्षात येतं की हे मूळ कशातून उद्भवलं, तर माणसाच्या लोभातून.
माणसाच्या दुसऱ्याच्यावर अन्याय करण्याच्या प्रवृत्तीतून कशातून तर हे उद्भवलं ना, तर त्या प्रवृत्तींच्याबद्दल त्यांना बोलायचं होतं. तर त्याच्यासाठी हे ते बोलले पुढं सगळं. तर हे तसं हे एकदम थेट म्हणले, जळवती जाणीव, ते ज्ञान सगळं जळव शहाणी व ते शहाणपणा अंगी येत होते. व्यवहारात आपण हे तर तुकवांचं झालं, आपण व्यवहारात म्हणतो का फार शहाणा झाला का म्हणतो की नाही आपण, म्हणजे आपण तुम्ही म्हणत नसाल पण कदाचित कोणतरी म्हणताना तरी ऐकलं असेल की नाही, की आता त्यांना शिंग फुटली, आपण म्हणतो ना ते आता शिकायला शिकले, ते शिंग फुटली म्हणाला, त्यामुळे आता ते काय म्हणतील ते ऐकून घेतलं पाहिजे, आता काय करणार. तर ते जे शहाणपण ते आड येतं असं त्यांचं म्हणणं. जळती जाणीव जळो शहाणीव, का हे प्रत्येक ठिकाणी असं आहे. जळती जाणीव जळो शहाणीव, जळती जाणीव जळो शहाणीव, राहो माझा भाव विठ्ठल पायी, राहो माझा भाव विठ्ठल पायी. जळती जाणीव जळो शहाणीव, जळती जाणीव जळो शहाणीव, राहो माझा भाव विठ्ठल पायी, राहो माझा भाव विठ्ठल पायी. जळती जाणीव जळो शहाणीव, जळती जाणीव जळो शहाणीव. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणून पहिल्यांदा सांगितली, ज्ञान सगळ्यात आड येतं. मूल मोठं झालं किंवा मुलगा मोठा झाला, शिकून आला, परदेशात हे झाला, ते घरच्या एवढी लाडाने वाटतात. पहिल्यांदा ज्या देवाला आला की येऊन नमस्कार करून जायची पद्धत असते, पण आता असं वाटतं की ओल्ड कस्टम्स असं वाटतं, एकदम जुन्या ओल्ड रिच्युअल्स अँड कस्टम्स. काय त्याच्यामध्ये एवढं असं काही करण्याची गरज नाही आता. म्हणजे असं जे होतं त्याचं कारण ते मूळ ज्ञान, आता ते आड आलं, ज्ञान उपयोगाला आलं पाहिजे. तर ते त्यासाठी हे सगळं पहिल्यांदा आड येणारं हे सांगितलं. मग काय ज्याला आपलं महत्त्व वाटतं त्याचं ते जळतो आचार, खाली गेला, जळतो आचार जळतो विचार, जळतो आचार जळतो विचार, राहो मन स्थिर विठ्ठल पायी, राहो मन स्थिर विठ्ठल पायी, विठ्ठल पायी. जळती जाणीव जळो शहाणीव, जळती जाणीव जळो शहाणीव, जळती जाणीव जळो शहाणीव. जळतो आचार जळतो विचार. चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी चांगल्या वाटणाऱ्या का म्हणाव्या लागतात, तर घेणाऱ्यावर काय ते ठरतं. गोष्ट चांगलीच आहे पण घेणाऱ्यावर ती ठरते की त्याचं तो काय करणार आहे. आपल्याकडे बुद्धी नाही असं नाही, व्यवहार नाही असं नाही, आचार नाही असं नाही, हे सगळं ज्ञान नाही असं नाही, हे सगळं आहे. पण ते जर मला विठ्ठलाच्याकडे, मला रामाकडे, मला माझ्या साध्याकडे जाताना, देवाकडे जाताना जर आड येत असेल तर ते जळो, नसलं तरी चालेल. ते ज्ञान काय करायचं, ते ज्ञान मला संभ्रम निर्माण करतं, जे ज्ञान मला आड येतं, म्हणून ते माझा भाव, यातला भाव इथे आत्ता म्हणलं तर मनाचे स्थैर्य हे ज्याने जातं ते जळो. आणि मग राहो भाव विठ्ठल पाहिजे, तेवढा माझा भाव राहू दे. कारण भाव जाणार तो शेवटी ट्रान्सेंड कोण करणार, भावच करणार. यातले ज्ञाननेच ट्रान्सेंड करणार. ज्ञान एवढंच सांगणार. म्हणजे जसं वेदांत शिकल्याचा उपयोग विचारला होता महाराजांनी, तसं आहे. वेदांत शिकला तर त्याचा उपयोग काय, तर ह्या ज्ञानाचा काही उपयोग नाही एवढं त्यातून कळणं, एवढा त्याचा उपयोग आहे. म्हणले त्याचा उपयोग काय, तर शेवटी आता आपण त्या क्षेत्रातच पडलो, मला म्हणणंच भाग आहे की शेवटी वेद झाला, मग वेदांत झाला. वेदांतात काय सांगितलं की नैषा तर्केण मतिरापणे, ह्याच्या पलीकडे जे सांगितलेलं आहे ते कधीही ज्ञानाने तर्काने सापडण्यासारखं नाही, हे शेवटी सापडलं.
आणि मग ह्याच्यात आधी विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचं बरं झालं असतं की त्यांनी तेच म्हणलं ना, त्यांना काय अपेक्षित होतं खरं सांगायचं तर. पण हे सगळं केल्यावर त्याच्यात शेवटी हे सापडलं नाही, शातर्केण मतिरापणे आणि मग नेती 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 वगैरे सगळं हे सगळं वेद झाल्यानंतर, म्हणजे ज्ञानाचा सगळा प्रांत गुंडाळल्यानंतर, नंतर वेदांत गुंडाळल्यानंतर ज्ञान संपल्या आणि आता शेवटी काय तर हे ते नाही आहे एवढं आम्ही सांगू शकतो. हे जे काय सगळं आहे ते म्हणजे ते नव्हे जे काय आहे ते, मग आम्हाला तेच हवं होतं ना थेट. मग त्याला ज्यांनी गाठ घालून दिली त्यांचे उपकार किती. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा. जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई. यातल्या कुठल्याही गोष्टीनं ह्याचं सगळ्याचं रूपांतर पुन्हा ज्ञानात होतं. म्हणून हे सगळं आहे की आचार्याने सुद्धा आचाराची शुद्धता, तर आचाराची शुद्धता मी बाळगतो किंवा मला अत्यंत चांगला विचार करता येतो, ही म्हणजे पुन्हा ते मला येतो ते सगळं नेऊन तिथं नेऊन गाडत. हे सगळं जे कळलं आपल्याला की मला छान विचार करता येतो, मी सुसंगत विचार करू शकतो, हे सगळं व्यवहारापुरतंच ठीक आहे. भगवंताला हात घालीन म्हटलं तर जमणार नाही त्याने. बाबांनी त्यावेळेला जे उदाहरण दिलं तर आपल्याला, मी मागे पण बोललो होतो, पूर्वी चिमट्याचे ह्याचे निखाऱ्याचे चिमटे होते, इतका धगधगीत निखारा त्या चिमट्यानं उचलता यायचा, हातात चिमटा धरायचा, हातानं तर शक्य नाही. पण जगाचं साधं ज्ञान मिळवायला तिथे जो ज्ञानाग्नी आहे तो उचलायला आपल्याला आपला हात उपयोगी पडत नाही. म्हणजे करू नये, आपला हात बाजेल, ते पुन्हा तुझं ट्रीटमेंट घ्यायला येईल. ते त्याच्यापेक्षा हातात चिमटा घेऊन, म्हणून ते चिमटे निघालेत. त्यांनी तो निखारा पकडायचा, उचलून इकडचा चुलीत ठेवायचा, किंवा चुलीतला असेल तर उचलून वायलात किंवा ह्याच्यात काय कुठे शेगडीत असेल तिथे ठेवायचं. हे बरोबर आहे. पण हे एवढं ज्ञानाचा अग्नी आहे, धगधगीत अग्नी आहे, म्हणून त्यानं उचलून मी माझा हात पकडीन म्हटलं तर चिमट्याला जमत नाही. तितकीच बुद्धीची म्हणायला. त्यामुळं तिचं काम काय, मी माझ्या आड नाही येऊ देणं. हे जगाची व्यवस्था लावायला हा जो पुढचे सगळं ज्ञान आहे, हे ज्या अर्थाने आज विज्ञान किंवा ज्या अर्थाने व्यवहार ज्ञान म्हटलं जातं ते तेवढं ठीक आहे, त्याच्याने तेवढं होईल, ह्याच्या पलीकडे का होणार नाही. मॅनेजमेंट उत्तम करता येईल, पण भगवंत नाही सांभाळता येणार, तो सांभाळायला भावच लागेल. आणि तो असला तर हे बाकी सगळं सांभाळलं जाईल. तर ते तसं वाटत नाही. आणि हे ज्ञानाची वाईट आहे की ज्ञान काय, शहाणपणा काय, किंवा हा आचार काय, किंवा हे आत्ता सांगितलं विचार काय, हे काय करतायत. ही 4 मंडळी झाली बरं का, म्हणता 9 पैकी. तर ही 4 मंडळी आहेत, ती कोणीतरी आपण आहोत याची जाणीव द्यायला लागते. परमार्थात आपण कोणी नाही त्याची जाणीव करायचा प्रश्न आहे. म्हणजे बरोबर आम्हाला पूर्वेला जायचं आणि ही माणसं नेऊन आम्हाला पश्चिमेला सोडतात. सगळ्या शिक्षणाने बघा तुम्ही, जितकं शिक्षण माणसाचं जास्त तितकं त्याच्याकडं त्याचा अहंकार जास्त. आणि हे तोडील आमची, ह्यांनी तुकोबांनी तर एका ठिकाणी म्हणलेलं आहे की आमची तुटी कशानं झाली, आम्ही का तोडले गेलो, म्हणून झाली तुटी. त्यांनी देवाशी संवाद साधताना म्हणलेलं आहे की तुझी माझी तुटलो का, आपण तुटलो कशाने, तर तुमच्या आमच्यात ही तुटी कशानं झाली, तर ती नाही भेटी अहंकार आहे. कुठेतरी हा माझा काय व्यापार आहे, काय तो हे आहे, काय ते प्रपंच असेल, काय असेल, त्यात काय त्यांना ते काही कमी यश मिळणारे होते अशातला भाग नाही, त्यांना वाटून टाकलं, त्यांनी इच्छा होती म्हणून वाटलं, हे सगळी खरी वस्तुस्थिती. पण तरीसुद्धा त्यात जे काय झालं ती म्हणवणी झाली, तुटी नाही भेटी अहंकार आहे. ती त्या अहंकाराने माझी तुझी भेट होत नाही. तर काय होतं, देव एवढा जवळ असून तो मला अवघा भ्रमे नाचला. इतका जवळ असून सुद्धा तुम्हाला ह्या भ्रमामुळे, ह्या ज्ञानाच्या भ्रमात अडकल्यामुळं माझा देव दूर गेला. आणि ती जी तुटी पडली ती केवळ म्हणवणी झाली, तुटी अहंकार आहे. आणि हे आचार आणि विचार ह्याच्यामुळे माझं मन स्थिर जे भगवंताच्या जवळ होतं ते तिथून हललं. आणि याचं कौतुक, याचं हे मला काय ते वाटत राहिलं, आणि त्यापोटी हे सगळे माझ्या हातातनं गेलं. तर हे समजून घ्यायला अवघड, पण समजल्यानंतर पटलं तर उत्तम. ज्ञान आहे, पण ज्ञानाचा वापर काय आहे, ज्ञानाचा अडथळा आहे की उपयोग आहे, ह्याच्यावर हे सगळं अवलंबन आहे. ज्ञानाचा अडथळा पण होतो, ज्ञानाचा उपयोग पण होतो.
आपण एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं तर त्याचा दुसऱ्याला फायदा पण करून देऊ शकतो, पण ज्ञानाचा अडथळा पण निर्माण करू शकतो की नाही मला सांगा. काही लोकांनी हे असे आता हे कॉम्पिटिशन हे चाललं आहे आता सध्या, तर त्याच्यातलं एक आपल्या समोरचं अगदी ज्वलंत हे आहे म्हणून की त्याच्यातली ती माहिती ब्लॉक करण्यासाठी सुद्धा त्याच ज्ञानाचा वापर कशाचा होतो, तेच ज्ञान की त्याच्याने ते ब्लॉक करता येतं, ते कुठेतरी नेता येतं, काही करता येतं, त्याचा वापर करता येतो, गैरवापर करता येतो, डिफेन्स सिक्रेट्स गैरवापर करता येतो. हे काय, हे ज्ञानच ना. जे नसतं तर त्याला गैरवापर पण करता आला नसता. वापर करायला ज्ञान लागलं हे बरोबर आहे, पण गैरवापर करायला त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान लागतं नाही का. ज्याच्या घरी चोरी होते त्याच्यापेक्षा चोर शहाणाच असतो ना. आपल्याला तर असं वाटतं हा योगायोग वगैरे ठीक आहे, पण हे जे काय आहे ते कुठे चुकलं तर त्या ज्ञानाने होतं. म्हणून ज्ञानाची कास धरावी, नाहीतर हे ज्ञानाच्या कास धरून कुठे जायला होईल सांगता येत नाही. सगळा हा अभंग मी बघितलं मामांच्या चरित्रात लागतो, जसाच्या तसा त्यांच्याकडून कर. ते म्हणाले MA झाला, त्या काळातले MA म्हणजे हे आजच्या काळातलं परदेशातलं MS म्हणा, इथलं काय DM म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. तर ते जे काय आहे ते काळातलं त्या म्हणून ते म्हणले अहो MA झाला, काय खायचं आहे का म्हणले याचं MAचं. बायकोशी पटत नाही, यांच्याशी पटत नाही, समाजाची नीट वागत नाही, बाकीच्यांची कामं काय त्याचं म्हणले काय त्याचं MAचं करायचं आहे म्हणले. त्यांनी उदाहरण देताना ते मामा शेवटी ह्या सगळ्या ह्याच्यात घोळलेली माणसं, सगळ्या समाजामध्ये सगळ्या ह्याच्यातून आणि प्रत्येकाला मदत केलेली माणसं, त्यामुळे त्यांना त्याच्या नाडी अचूक माहिती. ते म्हणाले घरात आला हा आमचा MA म्हणले, म्हणजे ते स्वतः आता MA होते म्हणजे तेही प्रिन्सिपल्स होते SPचे. तर म्हणाले फोडणी तडतड करते तसं हात येतो म्हणले घरात आला. फोडणी तडतडल्यासारखा हात येतो म्हणले, मुलावर काव सगळ्या काव त्याच्यावर काव घरात सगळ्यावर काव. ते म्हणले काय आहे MAचा म्हणले उपयोग आहे, म्हणजे MAने काही आपल्या काही स्वभावाचं मनुष्य स्वभावाचं कशाचं सुसंवादाचं काही ज्ञान झालं का त्याच्यामुळे, तर तडतड काढल्यासारखा म्हणले हात येतो. आणि त्यामुळं मग मुलांना असं वाटतं म्हणले त्यांचं काय चूक आहे की ह्यांना कशाला रविवारी सुट्टी, एकच दिवस फक्त. ते मग सुट्टीचा ह्याचा विचार करायला लागतात, ह्यांना रोजच का म्हणे रविवारी सुद्धा ह्यांना जायला लागते, म्हणजे तेवढे तास तरी रोज जे काय शांतपणे मिळतात ते मिळावेत. ते म्हणले ही तडतड करत येतो, याच्या MAचा काय उपयोग आहे म्हणले. तसा त्यांचा तो विद्यार्थी, जशी मागे एकदा गोष्ट सांगितली होती की तो मामाने मुद्दाम यानं म्हटला होता. आणि आहे हुशार असतात मुलं, आणि हुशार मुलं ही हुशारीचं आत्ता सांगितलं तसं उपयोग आहे का अडथळा याच्यावर अवलंबून आहे. हुशारी चांगलीच आहे, उपयोग की अडथळा भगवंताच्या वाटेत. मी व्यवहाराचं म्हणत नाही, व्यवहारात काय तुम्ही आणखीन काय जगाने एक इमला बांधला, तुम्ही 4 बंगले बांधाल, ते त्या व्यवहाराचा उपयोग झाला. पण तुम्हाला समाधानाला काय उपयोग पडणार, 4 बंगले कधी हा प्रश्न आहे. म्हणून आपण तो प्रश्न आपल्या दिशेनं आपल्याच बाजूला सोडवतो आहोत, तो असंच आहे. आणि म्हणून तो हुशार मुलगा येऊन मामाला भेटून म्हणाला की मी असं ठरवलं आहे की देव नाही हे आता मला पडलेलं आहे, ते मी सिद्ध करण्यासाठी निबंध लिहिणार आहे मोठा. त्याला अशी अपेक्षा होती की एवढं पुंडलिकावर म्हणणारा मनुष्य आहे तेव्हा आता हा आपल्यावर तुटून पडेल, आपल्याला माहिती असेल तर हा यांना राग येईल आणि ते आपल्यावर बोलतील आणि हे मी त्याच्या विरुद्ध काहीतरी हे आर्ग्युमेंट करतील, तेव्हा अशी अपेक्षा आहे. तो म्हणाले ते शांत राहील. ते म्हणले चांगली गोष्ट आहे, तू एक निबंध लिहितोयस आणि एवढा विचारपूर्वक तू त्याच्यावर आता तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे त्यामुळे तू लिहितोयस, ही सगळं चांगली गोष्ट आहे, तर तू असंच कर. आणि यात काय आहे म्हणले, फक्त एवढंच 1-2-3 गोष्टी तुला लक्षात ठेवायला सांगतो की तू हा प्रयत्न अगदी सोडू नकोस, अवश्य पूर्ण कर. कारण शेवटी प्रयत्न तरी पूर्ण झाला पाहिजे ना. निबंध लिहायला घेतला आणि निम्मा जमला आणि पुढचा जमला नाही तर म्हणजे त्यामुळे तो तू पूर्ण कर, तो प्रयत्न पूर्ण कर. दुसरी गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेव की हा जो तू प्रयत्न करतोयस हा तू काही करणारा पहिला नाहीस. बरीच मंडळी होऊन गेली, हिरण्यकश्यपापासून म्हणले परंपरा आहे. त्यामुळे तो काय पहिला नाहीस, हिरण्यकश्यपापासून ही परंपरा चालत आलेली आहे. आणि आत्ता तर त्यावेळेला नुकताच लेख प्रसिद्ध झाला होता की ते म्हणजे हे ज्या काळातला सवाल आहे तेव्हा एक जर्मन लेखकाने लिहिलं होतं की परमेश्वर हा अलीकडेच काही वर्षापूर्वी मरण पावलेला आहे, मृत्यू पावला, परमेश्वराला मुक्ती दिली त्याने, तर परमेश्वर मृत्यू पावला म्हणले. तेव्हा म्हणले आता एक लक्षात ठेव, हे दोघांचं असं झालेलं आहे आता, ते फार पूर्वीपासून जोगार आणि खूप मोठी यादी आहे, मी काय तुला सगळी सांगत नाही म्हणले, पण हिरण्यकश्यपापासून, त्यामुळे पहिलं करणारा काही तू हा नाहीस. आता ह्यानी हे म्हटलं, ते म्हणले आता त्याच्यातनं तुझ्या लक्षात आलं तू बुद्धिमानच आहेस म्हणले, तो गेला त्याचा अर्थ तो होते, आता तू काय करायचं ते पुढे ठरव. तो जर्मन लेखक आहे त्यामुळे त्याचं ऐकायला हरकत नाही, आपलं ठीक आहे, आपले भारत हिरण्यकश्यप वगैरे करायचे तिकडचे असतील तर परदेशाचं समोर लक्षात ठेव. तर हे एक. आणि दुसरं म्हणजे काय म्हणते की मला तसं तू म्हणतोस तसं ह्या विषयामुळे काही काळजी वगैरे उत्पन्न झालेली नाही,
कारण ज्याच्यावर वार करतो तो त्याचे हे झेलायला समर्थ आहे म्हणले. त्यामुळे त्याचे खांदे भरपूर मजबूत आहेत म्हणजे, रुंद आहे. त्यामुळे मला त्याची काळजी करायचं काही कारण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मला जरी तू सांगितलंस तरी त्याच्या विरुद्धात किंवा बाजून मी काही बोलणार नाही, कारण त्यानं काय मला वकीलपत्र दिलं नाही म्हणले. काय वाचलं लावले असेल मी बघितलं, त्यानं काय मला वकीलपत्र दिलं नाही. तो असं म्हणतो तर ते असिद्ध करून दाखवा वगैरे, तर काय हरकत नाही. आणि त्यातही मला एक उलटं आणखीन चांगलं वाटते की एवढे जे मंडळी सांगितली, महान मंडळी ज्यांनी हे सिद्ध करायचा प्रयत्न केला, त्यांची सगळी झालेली अवस्था पाहता तर ते आता जर्मनवाले वगैरे नुकताच मेला म्हणले वगैरे असं सगळं झालं, हेही झालं सगळं मी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, वाचतोय. तर तू अजिबात नाहीच म्हणतोस, त्यामुळे तू त्यांच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेस असंच मला वाटतं उलटं. त्यामुळे हे तू काम अवश्य हातात घेतलंयस ते कर, मला भेण्याचं काहीच कारण नाही. तर तुझ्या निर्भयपणे तू काम कर. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव, मी आता काय शेवटी व्यवहारानं तुला एक फक्त जाता आता शेवटी सांगतो. तू निबंध लिहायला सुरुवात करायच्या आधीच मला विचारलेस म्हणून म्हणतो की म्हणले तू जे करणार आहेस त्यामुळं परमेश्वर सिद्ध होईल की असिद्ध होईल ह्याच्याविषयी फक्त मला शंका आहे. परमेश्वर नाही म्हणून जे तू काही सिद्ध करणार आहेस त्यामुळं परमेश्वर नाही हे सिद्ध होईल का ते नाही हे सिद्ध केल्यामुळं तो नाही हे सिद्ध केल्यामुळं सिद्ध होईल ह्याच्याविषयी मला थोडी शंका आहे. तर जरा थोडंसं ते लक्षात आलं की हे इतकं बुद्धींसुद्धा गाठण्यासारखं प्रकरण नाही आहे, इतकं सोपं नाही आहे. त्यांनी विचारलं असं कसं काय म्हणता, म्हणजे असं मी नाही म्हणून सिद्ध केलं सिद्ध कसं होईल. बरं म्हणले आता असं करतो, तुझ्या भाषेत कळेल असं तुला सांगतो. म्हणले तुझ्या भाषेत कळेल असं तुला सांगतो. हे बाहेर सूर्यप्रकाश पडलेला आहे, तिच्यावरती हे ढग अंधार पडला. तर आपल्याला हा अंधार पडला आहे हे कशाच्यामुळं आपल्याला कळलं, तुलाही कळलं आणि मलाही कळलं. ढगमध्ये आला म्हणून अंधार आलेला आहे, मागे सूर्य आहे म्हणून हा अंधार आहे आपल्याला कळलं. आता याच्यावरनं तू पुढं काय तू विचार कर, तू जे काय करशील त्याच्यात जी शक्ती आणि जी बुद्धी, जे तू विचार जे सगळं वापरणार ते तुला कुणामुळं मिळालं, ते जर उत्तमच असेल तर देणारा त्याच्यापेक्षा उत्तम होता हे त्यातून ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुझं हे सिद्ध करता करता परमेश्वर मी तू करायला झालं आहे हे सगळं नाही म्हणून, आणि ते नाही म्हणून सिद्ध झाल्यानंतर तो आहे म्हणून, आणि त्याचा प्रभाव किंवा शक्ती केवढी आहे हे त्यामुळे सिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे तुझं कार्य, अंगीकृत कार्य तू पूर्ण करायला दे. तेव्हा तो म्हणाला हे प्रबंध कॅन्सल. ढोबार खुमाई जय जय ढोबार खुमाई जय ढोबार जय जय ढोबार जय ढोबार जय जय ढोबार खुमाई 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 जय ढोबार. तेव्हा हे जाणीव, त्यानंतर हे आपण सांगितलं तसं हे शहाणपण, नंतर त्या आपण जपलेले आचार जपू नये तसं म्हणणं नाही. आचार भगवंताकडे जायला उपयोगी पडतात का मला आणि एक नवीन अडथळा निर्माण करतायत. जसं यात्रा केली नाही बरोबर आहे, पण यात्रा काही जमू शकली नाही बाबाला आयुष्यात, त्यांना अहंकार तरी निर्माण झाले. यात्रा केल्याचा किंवा अमुक ठिकाणी जाऊन आल्याचा अहंकार तरी नाही, कारण ते गेलं की ते जर अहंकार परत आला यात्रेनं पाप दुणे करून येते असा अभंग आहे आपल्याला माहिती. जे आधी काहीच नव्हतं त्या मनाने, पण हे आणखीन एक उद्योग मागे लागला की एवढं मी केलं असं. मग ते केलं नसतं तर हे मला करता आलं नाही ही खंत राहिली असती एक वेळ. ती खंत कदाचित जवळ परमेश्वराची घेऊन गेली असते आपल्याला, तर त्याऐवजी ती खंत मागे लागून हे उद्योग लागला. तर तसं हे जाणीव आहे, शहाणपण आहे, जे जे काय आचार करतो आहे ते आहे. तर ह्यानं काय होईल तर या सगळ्यांनी आणखीन उत्तम ठेवावं, पण भगवंताच्या आड येत नाही ना वागावं, ह्या सारखी हे त्याच्यावर कसोटी लावली पाहिजे, या अर्थाने विचार करावा. तर आणि विचार तर्क वगैरे आपण म्हणतो, पण कसेही उलटसुलट ते लढवता येण्यासारखे असतात. म्हणूनच तर इतकी वर्षानुवर्ष हे सगळं चालू असतं. आणि ते कोटक आणि ते आज का आपण वाचतो 96 सालातलं निकाल आज लागलं, 82 सालातलं आज लागलं. जी माणसंच निघून गेली ती आता अंथरुणावरच आहे. आता काय शिक्षा देणार, ते आधीच अंथरुणावर आहे, तर तिथं काय शिक्षा द्यायची त्यांना, म्हणजे काय सक्त मजुरी देणार, त्याच्या पलीकडचं काम ते करत आहेत, त्यांनाच सांभाळायला 2 माणसं द्यावी लागते. काय करायचं सगळं हे काय होतं ही गमती जमती हे बघण्यासारखं आहे खरोखर. की ह्या तर्कच लढवत राहायचं ठरलं तर काही तर्क लढवत
होतो आम्ही नवं नाही का म्हणायचं. ते आठवण झाली की परवा मेलो नाही, काल मेलो नाही, म्हणजे याचा अर्थ नक्की मी आज मरणार नाही. म्हणजे असं नाही आहे, उलट परवा मेलो नाही, काल मेलो नाही म्हणजे आज मी नक्की म्हणण्याची शक्यता आहे. तर्क आहे तो शेवटी कसा लावा ह्याच्यावर अवलंबून आहे ना. परवा तेरवा झालं नाही, काल झालं नाही, आधी झालं नाही, म्हणजे उद्या होणार नाही. उद्या होणार नाही, उद्या कधीच होण्याची शक्यता, कारण ते झालेलं नाही आहे. ते झालं असतं तुम्ही आम्ही कशाला सांगायला आलो असतो. काय तर्क कसाही उलटा सुलटा वापरता येतो हे जर लक्षात घेतलं तर ते मूर्तीबद्दल लोक मूर्तीचं हे झालं. मूर्ती स्वतःचं साधं रक्षण देव आपलं करू शकत नाही, मूर्ती आपलं स्वतःचं रक्षण करू शकत नाही, देव रक्षण करू शकत नाही. असं नाही, फरक असतो. पण सूक्ष्मदृष्टीचंच हे काम आहे. मूर्तीचं कसं ती तुम्हीच काढली, सांभाळायची कोणी नसेल तर तुम्ही सांभाळता येत नाही म्हणा. भक्ताला मूर्ती सांभाळता आली नाही हे सत्य आहे, देवाला स्वतःला सांभाळता आलं नाही हे सत्य नाही. कारण देव तिथे पण होता, तो तुम्हीच टाकून दिला तर तो दुसरीकडे आहे. त्याचा फरक नाही पडत, कारण देव आहेच. तो फक्त मला सोयीचा व्हावा म्हणून मी मूर्ती जर केली असेल तर ते माझं कर्तृत्व आहे, तर माझं कर्तृत्व मला नीट पुरं करता आलं नाही हा त्याचा अर्थ आहे. ते देव जो देव स्वतःचं रक्षण करू शकत नाही, काय माणसं आर्ग्युमेंट करतात आणि पटतं आपल्या रक्षणावर. होय, जर असं जर समजा मूर्तीचं रक्षण होऊ शकलं नसलं, जर काय विठोबा राम काय जे असेल ती मूर्ती जर फुडली गेली असेल तर त्यात रामात राम कुठे आहे, त्या विठ्ठल कुठे आहे असं वाटतं. तसं कसं असेल, ते मी निर्माण केलं ना, ते काय विठ्ठला निर्माण केले, तर ते तर त्याचा पाहिलं. म्हणजे ह्याचा अर्थ तर्क लावायचा झालं की असं लावता येतो आणि त्याने आपली दिशाभूल होते. जे तर्क नेऊन आपल्याला भ्रमात अडकवतो असं जे म्हणतात ते का म्हणतात, तर ते असलं आहे. आणि तर्क जर व्यवस्थित करता आला नाही तर घोटाळाच घोटाळा आहे सगळा. हे आपल्याला माझ्या पिंट्याच्या गोष्टी सांगितल्या जाऊ, अशी एक आठवण झाली. मला सांगतो जाता अगदी की वर्गात हे उपकाराचे परपकार करावेत, त्या माणसाने उपकाराची परतफेड करावी असं ते वर्गात पिंट्यात सांगतो. तर पिंट्या हुशार असल्यामुळं त्यांनी लगेच बाईंनी पिंट्याला विचारलं, पिंट्या तू एखादं उदाहरण सांग बरं ह्याचं. म्हणजे आता शेवटी अशी हुशार मुलं असतात आणि ती छानच काम करत असतात. आपण मागे बघितल्यात काही गोष्टी, तर त्यातल्या काय काय मधनं आठवेल असं सांगतो त्यांच्या. तर ते म्हणजे तू एखादं उदाहरण सांग बरं, आपल्याला उपकार केलेले आहेत तर त्याची आपण परतफेड केली असली. तर म्हणला लगेच हातवर करून सांग भाऊ. तर म्हणले शिक्षकांनी आपल्याला शिकवलेलं आहे, तर योग्य वेळ येताच आपण शिक्षकांना धडा शिकवू. विठोबा रखुमाई, तर्काला बरोबर आहे, रखुमाई जय जय विठोबा. वेळ आली त्यांनी आपल्याला धडा शिकवलाय, परोपकार केले पाहिजे. आपण ज्याचं घेतलं त्याचं त्याला ते दिलं पाहिजे, त्यामुळे त्याच्यावर आपण परोपकार म्हणू. वेळ आली की त्याला धडा म्हणलं बाबा हे असलं तर्काचं आहे. आपल्याला त्याचा योग्य वापर करायचा असला तर वेदांत जिथे गेला की हे तर्काने सापडत नाही, ठीक गेला तर्क सोडून, आता काय ते बोला, मग भजन आहे, भजन करा, ठीक भाव आहे, भाव ठेवा, तर ह्यानी होईल म्हणजे पुढचं काम होईल. अवघ्या दशा येणे सारथी, तुकोबा म्हणाले, अवघ्या दशा येणे सारथी मुख्य उपासना सगुण भक्ती. किती सोपं आहे ती मुख्य उपासना. त्यांनी म्हणल्याच सगळ्या उपासना, पण मी सगुण असल्यामुळे मला तेच अपील होतं. मला विठोबा बघितल्याबरोबर कृष्ण आठवत नाही, कृष्ण बघितल्या राम आठवत नाही, हे जे सगळं आहे आणि तो आठवल्यावर माझ्या मनात जे भाव निर्माण होतात त्याच्यातच मी वावरणारा माणूस आहे. तर मी या मार्गाने जावं. मग तो बेगुणाचे आधारे निर्गुण भावी झाले ते ठीक आहे, तुमचं कामच आहे पुढचं ते ह्याच्यात अडकणं किंवा पुढे जाणं आहे. त्यामुळे विचारसुद्धा असा जर सरळ चालत राहिला तर तो अगदी भगवंतापर्यंत नेऊ शकेल. बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी आणि पुढे म्हटले, जळो हा लौकिक जळो दंभमान, 5-6-7 जळो हा लौकिक जळो दंभमान, जळो हे शरीर, जळो हा संबंध. आता काय सांग ह्याच्याविषयी काय त्यांच्याकडे राहिलंच नाही, कारण जग हा संबंध आहे. इथे ते थांबलं, त्यांचा अभंग कुठे थांबला ते बघितलं, तो इथे थांबला. जळो तो आचार, जळो तो विचार, जळो तो आचार, जळो तो विचार, राहो मन स्थिर विठ्ठल पायी, राहो मन स्थिर विठ्ठल पायी, विठ्ठल पायी. जळो ते जाणीव, जळो शाणीव, जळो ते जाणीव, जळो शाणीव, जळो शाणीव, जळो अलौकिक, जळो दंभमान, जळो अलौकिक, जळो दंभमान. लागो जीवा ध्यान विठ्ठलाचे, लागो जीवा ध्यान विठ्ठल
जाणीव जळो शाणीव राहो माझा भाव विठ्ठल बाई राहो माझा भाव विठ्ठल बाई जळो हे शरीर जळो हा संबंध जळो हे शरीर जळो हा संबंध राहो परमानंद माझ्या कंठी राहो परमानंद माझ्या कंठी माझ्या कंठी जळो ती जाणीव जळो शाणीव जळो ती जाणीव जळो शाणीव जळो ती जाणीव जळो शाणीव. का शेवटी म्हटलं तर हे ज्या अर्थाने लौकिक नाही सोडत म्हटलं. किती जरी काय केलं ना तरी लौकिकाचा हे जे एक क्रमाने सांगत चाललेत पण त्याच्यामध्ये अधिक सूक्ष्म गोष्ट आहे. मान ही नकळत शिरून घात करणारी गोष्ट अत्यंत सात्विक. तेव्हा अत्यंत नकळत शिरणारी गोष्ट आणि ती काय म्हणजे त्याच्यात काय भाव दडलेला असेल तो नंतर लक्षात येतो वर आल्यानंतर. तोपर्यंत लक्षात येत नाही. हे मामांचं चाललंय तेच पुराण चालवतो मामांचंच पुढे. मामांच्याकडे गृहस्थ सकाळच्या वेळेला हे कॉलेज निघाले असताना आले ते आपल्याला माहिती आहे. सकाळी कॉलेजला निघायची वेळ झाली होती आणि हे आले परगावून आले. खरं आहे मिळून आले वगैरे सगळं झालं. ते बोलणं झालं 2 शब्द आणि म्हणाले मी ह्यांना इच्छेने आलो होतो की तुमची तोडून ज्ञानेश्वरी ऐकावी. म्हणले छानच बुद्धी झाली तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आहे बुद्धी झाली. तर ती म्हणले मला ऐकायची आहे. म्हणले आता असं आहे म्हणजे तर कॉलेजची वेळ झाली जायची तर मला आत्ता जावं लागेल मग नंतर आपण बघू. पण म्हणले मला वेळ नाही आहे एवढा. म्हणले आता काय करू मी असं करा बरोबर चलत हाच बरोबर आपण वाटेत बोलू. तुम्ही कशाने आलात कुठून आलात काय झालं सगळं तर तेवढाही वेळ मला राहिला नाही मामा टाईम टू टाईम. त्यामुळे ते सगळं वेळेत जाता ते म्हणाले की असं मला ते ऐकल्याशिवाय परत जायचं नाही असं ठरवून मी आलो आहे. म्हणजे असं जर ठरलं असलं तर आता मी काय करू म्हणले त्याला. मी आता आहे हे पुस्तकं तुमच्या हातात ठेवून मी ज्ञानेश्वरी इथंच सांगायला उपकार असतात तर ते काय शक्य नाही. मी माझं कर्तव्याला मी निघालेलो आहे मी जाणार. झालं ठीक आहे. ते म्हणले बाबा हे तर काही शक्य नाही आणि मला माझं हे गाठावं लागेल. तुम्हाला ऐकायचीच आहे ना. संध्याकाळी मी ज्ञानेश्वरी संतोष जोग महाराजांचं वाड्यात तिथे तुम्ही या संध्याकाळी. तिथे आल्यानंतर तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायला मिळेलच. त्यासाठी वेगळं काय करायला नको ते रोजच असते तिथे. तर तिथे तुम्ही या आणि तुम्ही ऐका. ते म्हणलं मला वेळ नाही. म्हणजे वेळ नाही आहे तर तो तुम्हाला आता तुमचा प्रश्न आहे तुम्हाला काढावा लागेल कारण ती संध्याकाळीच असते. त्यावेळेला 4 लोक येतात त्यावेळेला आपाप तुम्हाला ऐकायला मिळेल. मग ते गप्पा झाले. म्हणले माझं तर कॉलेज आलं तुम्ही कॉलेजमध्ये जातो तुम्ही काय बघा आता काय सोय करायची ती आणि तिथे यायचं असलं तर तुम्ही या काय पांडुरंग तुम्हाला बुद्धी देईल ती देईल. मग ते म्हणले नाही मी कुठल्या परिस्थिती ऐकून बरं म्हणले थांबले. संध्याकाळी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी झाल्यानंतर सगळं नेहमीप्रमाणे प्रसन्न झाल्याबरोबर त्यांना नमस्कार केला. मला म्हणले बरं वाटलं झालं तुमचं ज्ञानेश्वरी ऐकायचं हो म्हणले. तर आता म्हणले एकच त्या काळातली विनंती रिक्वेस्ट तर एकच इच्छा आहे फक्त म्हणले त्याच्यासाठी आलो होतो की मला ज्ञानेश्वरी सांगायची आहे. तर म्हणले त्याच्या दृष्टीनं आता काय ते मला सांगा. ते म्हणले अहो हे एवढं काम आहे सगळं आपला जीव त्याच्यात ओतायला लागतो त्याच्यातून ते येणार तेव्हा ते सांगितलं जाणार आपल्या हातात अशी काही गोष्ट आहे म्हणले. त्याची ती गुरुकृपा त्याचा आपल्या हास म्हणले. ते म्हणले सगळं तो मोठाच विषय हे तुम्हाला ऐकायचं तर खूप ऐकावं लागेल. श्रवणाने इथे म्हटलंय तसं श्रवणाने मग ते साध्य होईल. ते त्याच्या गुरूंना तुमचे गुरु सांगतीलच तुम्हाला. तर कशात आलेलं ते ज्ञानेश्वरी ऐकायची इच्छा झाली म्हणून चांगलं म्हणून आलेलं. पण सांगायची इच्छा त्याच्या पोटात असेल हे मानाचं प्रकरण असं आहे. तो येतो असा सात्विक ह्यानं आणि नंतर तो व्यक्त होतो त्यावेळेला तो आपल्यालाच गिळून टाकतो. शेवाळानं ते पाणी दिसत नाही स्वभाव तसं होतं. पहिल्यांदा ते वाढलंय बरं आहे असं वाटतं पण नंतर ते लक्षात येतं की आता पाणी दुर्मिळ झालं यामुळे आपण ती तळी पाहतो तसं आहे. त्यामुळं हे लौकिकाचं कशात काय गुंडाळलेलं असेल तर सांगता येत नाही. तेच दंभाचं आणि मानाचं पुढं आहे. तेव्हा हे मंडळी दंभमान ही अशीच आहेत की ते त्याला जे म्हणजे मागे आपण दंभाबद्दल बोललो आहे तिकडे ज्ञानेश्वरीच्या त्याच्यात त्यामुळे मला काही त्याचं वेगळं हे करायची आवश्यकता वाटत नाही. आत्ता इथं अदंभित्वबद्दल बोललो. एक काहीतरी प्रतिमा राहावी असं आपल्याला वाटतं
की आपण चांगल्यात चांगली आपल्याला वाटणारी म्हणून तयार केलेली असते, तर तिला धक्का लागू नये ह्याच्यासाठी ज्या मला मनातून करायच्या नाहीत त्या कृती मी करणं, असं सगळं मिळून तो दंभाचं स्वरूप आहे. त्यामुळे ते आता एक बाहेर एक ते दंभ आहे. तर आता ह्या दंभाच्यासाठी तर त्यानं जो घात होतो तो दंभ बाकीचा कशाला. एक साधं तुम्हाला सांगतो, एक कोणीतरी मोठा माणूस आहे, आपलं त्याची काय ओळख आहे, तर आपण आपल्या त्या सर्कलमध्ये हे सगळीकडे चालू असल्याचं सांगतो. तर त्याच्यातलं हे आहे की त्यांचा काय फोन झाला, समजा काय बोलणं झालं, मागे एकदा बोललो होतो, आपल्याला आठवत असेल, तर त्यांचा फोन झाला, तर काय समजा काय मुख्यमंत्री आहेत, कोण अमुक आहे तमुक आहे, काय हे आहेत, काय जे लौकिकदृष्ट्या कोणी मोठी माणसं आहेत, तर ते फोन झाल्यानंतर ते संध्याकाळी एकदा सांगावं असं वाटतं सगळ्यांना की त्यांचा मला फोन आला होता. आपण लावला होता का त्यांचा आला होता, फरक आहे तोच. आता वास्तविक आपण लावला आणि त्यांनी घेतला, हे नशीब आपलं. काय बोलले ते काय माहितीच नाही, म्हणजे किती वेळ दिला का नुसतंच नमस्कार म्हणले, बरं आहे ना, ठेवतो गडबड आहे असं म्हणले का, ह्यांच्याशी काही अगदी गप्पा मारल्या घरातल्या वगैरे काय, किंवा त्यांच्या खच्यातल्या, हे पुढचं काय माहीत नाहीच आहे. पण सगळे त्यांचा मला फोन आला. इतक्या साध्या गोष्टीपासून ते सगळं अडकलेलं आहे आणि ते त्यामुळं दंभ करायला होतं. आता ह्याच्यामुळं विनाकारण म्हणजे त्यांनी सकारणच केलेलं आहे, ते फक्त गरज नसताना झालं, त्यामुळे विनाकारण प्रतिमा निर्माण झाली. अरे त्यांना फोन येतो, एवढेच संबंध आहेत, झालं की नाही निर्माण. वास्तविक गोष्ट केवढीशी, आणि सांगताना फक्त वाक्य बदललं की मी त्यांना सकाळी फोन लावता, त्यांनी घेतला असं खरं सांगायचं ते वाक्य. तर ते वाक्य असं आलं की त्यांचा मला फोन आला. अरे बापरे, यांना मुख्यमंत्र्याचा फोन आला, यांना कमिशनरचा फोन आला, अरे बापरे. ते लगेच त्याचं काय हे हा दंभ असं ते शिरणारी गोष्ट आहे. तर त्यामुळे मग पुढे मान हा जर साधला तर मान मिळतो आणखीन, आणि तो मिळावा म्हणून मनुष्य आणखीन धडपडत असतो. तर ह्या सगळ्या होतं काय ह्याच्यात, हे आपण कुठे चाललो आहे स्वराच्या आळंदीला हे लक्षात येईल. तर हे उपयोग आहे अभंगाचा, की आपण मानाच्याच आळंदीला का चाललो आहे, का ह्याच्या का दंभाजन ते करून चांगलपणाच्या ह्या अर्थाने चांगलपणाच्या आळंदीला चाललो आहे का, तर का अशा कामाला वापरतोय का, वर जे म्हटलं तसं शहाणपणा यासाठी मिळवला आहे का, आचार ह्यासाठी सांभाळला आहे का, हे सगळे जर यादी पाहिली तर मग ते शेवटी ह्याच्यावर आले की जळोदंभ मान. आणि शेवटी कारण ते लागो जेव्हा ध्यान विठ्ठलाचे, ते विठ्ठलाचं ध्यान लागण्याऐवजी मानाचं ध्यान लागतं माणसाला. त्या मानाचं ध्यान असं सूक्ष्म की तो मिळतोय की नाही, तो म्हणत नाही, पण नाही मिळाला की रुसला की ओळखायचं की मिळायला हवा होता, असं झालं ना. ते त्याच्यावरच ओळखायचं आहे. तर तो सूक्ष्म आहे आणि तो आपला भगवंताशी तोडणार. म्हणून तुमची आमची तुटी पडली, हे जी भाषा त्यांनी केली भगवंताशी विठ्ठलाशी, ती केवळ ह्या आहे ना तुटी पडली. ती तशा तऱ्हेनं तुटी निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून हे सगळं आहे. तर दंभा हा असा आहे, त्याचं स्वरूप सांगितलं. मान वाटते पण सोन्याच्या बेडीसारखं काम आहे त्याचं, ते मानाचं गोष्ट. पण मानात ती सोन्याची बेडी आहे, ती बेडीच आहे, ही विसरून चालतच नाही. तर तो त्या मानापलीकडे गेला, त्यांनी ओलांडलं. मान जो ज्यांनी ओलांडला त्यांनी ओलांडलं, आणि ते ओलांडता यावं हीच आपली त्यांच्या यांच्या चरणी प्रार्थना असते. तेव्हा आता या दृष्टीनं आपण या अभंगाकडे पाहिलं की शेवटी काय होतं, तर जळो हा लौकिक जळो दंभमान लागो जहान. ते विठ्ठलाचं ध्यान जीवाला लागलेलं असलं तरी यामध्ये गोष्टी येऊन त्याला बाजूला करून दुसरीकडे घेऊन जातील. आपल्याला जपाला बसल्यानंतर सगळं गाव हिंडून यायला लागतं, तसं आहे की नाही. जपाला बसलं की कोण नातेवाईक, कोणी लग्न कार्य, अमकं तमकं मान म्हणजे झालेल्या गोष्टी, न झालेल्या गोष्टी, व्हायच्या गोष्टी, सगळं पुढे हिंडून यायचं. म्हणजे कार्यक्रम नक्की काय चालला आहे हेच वाटावं आपल्या मनाला क्षणभर, असं वाटतं. जपाला बसलं म्हणजे आपण सगळीकडे राऊंड मारून यायचा वेळ आहे की काय मनाने, असं वाटावं, असं जप होतो. काय करायचं. पण हे सगळं असं आहे. बरं, बघणाऱ्याला काय वाटणार बघा, त्यांची 1 तासाची बैठक, 1 तासाचं नेम काय म्हणतो आपण, बैठक काय म्हणत असाल ते, तसं आहे. म्हणजे ते आणि परत आपल्या मागं लागणार, आणि आम्ही इतके फिरून येऊन परत दमणार. मनान झालं म्हणून काय दमत नाही का, माणूस दमतोच की. त्यामुळं तो दमणार परत. हे सगळं लक्षात आलं तर आपल्याला कल्पना येईल की त्यांनी त्याच्यावर का बोट ठेवलं, आणि हे सगळ्यांना चाललंय कशासाठी, म्हणजे कशामुळं. तो जळ हे शरीर, म्हणून मी शेवटी म्हणले हे शरीर मिळाल्यामुळे हे भानगडी सुरू झाल्या माझ्या. मी कुठे गेलो आलो, काय आचार ठेवला, काय ज्ञान मिळवलं, काय ते त्याला कारण शरीरच ना शेवटी. ते शरीर मला हे मिळालं आणि त्याच्यामुळे ही सगळं माझ्याकडून घडलं. खरं हे शरीर मला त्यांच्या प्राप्तीसाठी दिलं होतं, हा कर्तव्य सांभाळण्यासाठी दिलं होतं, प्रारब्ध बरोबर करण्यासाठी दिलं होतं. ते सोडून मी ह्या कामी लावलं, आणि जितका जवळ होतो त्याच्यापासून मी उलटं लांब गेलो. स्वतःपासून लांब जाणं हे पंचाचं स्वरूप भगवंताच्या बाबतीत.
आणि त्याच्या जवळ येत जाणं हे परमार्थाचं स्वरूप. आता ते जवळ यायला आपण इथेच आहोत, त्यामुळे इतक्या जवळ येता येतं. नसेल तर सगुणाचं ध्यान असेल तर सगुणाच्या जवळ जाता येतं. तर ह्यातलं आपण काय करायचं, आपण ठरावं त्यानुसार आपण करू शकतो. तेव्हा हे आपण हे त्यांनी जे शेवटी शरीराचं काढलं ते एवढ्यासाठी की शरीरामुळे आणि संबंधामुळे हे सर्व निर्माण होतं. समजा एकच मनुष्य, एक समजा त्या काय हिमालयात काय तो कुठे ते जे काय निर्जन जागा असतात तिथं बसलेला आहे. मानाची मोठी अपेक्षा आहे, अगदी कल्पना करू. कोण मान देणार मला? झाडाखाली बसले समजा, तर मानात संबंधच नाही ना कशाचं काय, त्यामुळे काय कोण मान येऊन देणार? तिकडं कोणी फिरकतच नसेल समजा तर मान, म्हणून त्यांना काही लोक हे तुका म्हणे सुखेरूचे एकांताचा वास नवे गुणदोषांग आहे ती ह्यासाठी, कारण तिथे काही येतच नाही आपल्या वाट्याला. इथे कुठेतरी बसलं आणि समजा जरी एक, आता काय वस्त्रात तर पालटणं फारच सोपं आहे, त्यामुळे एक वस्त्रांतर, महाराज म्हणायचं ते वेषांतर, तसं वेषांतर जरी केलं आहे चांगल्या पद्धतीचं समजा तर आपोआपच मान मिळेल. लौकिकातलं केलं तर लौकिकातले मान देतील. भगवी वस्त्र घालून बसलो समजा, काय कफनी घालून बसलो तर लोक बाहेर पाडायला लागतील. त्यांना काय माहिती नाही बाकी ते खरं ते भगव्या वस्त्राला नमस्कार करतात, आपल्याला हे लक्षात येत नाही. तर ते जे काय असतं ते तर ते मागे लागेल. म्हणजे हे असं सगळं मागे लागेल. हे कशामुळे लागेल? हे शरीर आणि संबंध यामुळे लागेल. तर ते संबंध आले म्हणून हा प्रश्न आला. समजा भगवी वस्त्र घातले आणि मी ह्याच्यात निर्जन जागी अगदी झाडाखाली जाऊन बसलो, कोणी येणार नाही. मी भगवी घाला, हिरवी घाला, नाही तर तेळी घाला, काय वाटेल ते घाल, कोणी तिथे येणार, कारण संबंधच नाही. तर संबंधामुळे हे माझ्या मागे घोटाळा आला. आता तिथं पण काही संबंध येतो, पण त्याचं आता मी काय वर्णन करत नाही, काय आपला वेळ नाही, कारण कावळे पक्षी वगैरे संबंध असतातच की. हा आपण बसलो त्याच्या डोक्यावर फांडीवर एखादा कावळा बसतो आणि आपला संबंध येतो. तर काय आता काय कुंडली विठ्ठल काय करायचं ते माहिती आहे. तर हे एवढा आला तर म्हणजे हे सगळं यामुळं आलं. त्यामुळं मला जर संबंधाने किंवा शरीराने किंवा मानाने, दंभाने, लौकिकाने, उलट्या क्रमाने सगळं जर विचाराने, माझ्या आचाराने जर मला भगवंतापासून दूर राहायला होत असेल तर ते जळो ते शरीर. म्हणून त्यांना जळो ते शरीर म्हणावं लागलं. शरीराचा राग नाही धरला त्याने, शरीराचा त्यांनी उत्तम उपयोग करून घेतलेला परमार्थासाठी. अखंड भजन, अखंड हे चालूच आहे, अखंड ध्यान ते त्यामुळेच शक्य आहे. पण त्या ध्यानाच्या जर हे मध्ये यायला लागलं तर मला ते नको. माझा परमानंद मला मिळालेला आहे, पण माझ्या शरीराच्या जाणीवेमुळं किंवा त्याच्या उपयोगामुळं किंवा ह्या सगळ्याच्या काय जे संबंध आहेत त्याच्यामुळं जर मला हा भगवंत अंतरत असेल तर मला तो नको. जळो हे शरीर, जळो हा संबंध, जळो हे शरीर, जळो हा संबंध, राहो परमानंद माझ्या कंठी, राहो परमानंद माझ्या कंठी, माझ्या कंठी. जळो ते जाणीव, जळो शाणीव, जळो ते जाणीव, जळो शाणीव. तुका म्हणे येथे अवघेची होय, तुका म्हणे येथे. शेवट काय मार्ग आपल्या, तुका म्हणे येथे अवघेची होय. तेव्हा आता मना जर हे सगळे उद्योग 9 गोष्टी सांगितल्या, कुठल्या गोष्टीचं भान ठेवू, कुठलं मी करू आणि कशाच्या बाबतीत सावध राहू, कशाच्या बाबतीत, आणि तुमची आमची भगवंताची भेट अंतरती आहे, आनंद अंतरतोय, तर ह्या सगळ्या अंतरणाऱ्याला काय करू. तेव्हा तुका म्हणे त्यांनी मार्ग सांगून ठेवला, इथे अवघेची सोय, फक्त एकच करा की आधार तेवढा जो आहे तो आणि कशाचा न राहता धरी मना सोय विठोबाची. सोय तिथे ठेवा फक्त, म्हणजे बाकी सगळं होईल. आधार किंवा संबंध असा त्याचा अर्थ आहे, आश्रय आहे. तर त्या आश्रयाने राहा, तू भगवंताच्या आश्रयाने राहिलं तर हे सगळे बाकीचे 9 गोष्टी आपल्याला साधता येतील, कारण त्याची जाणीव तो देत राहील सारखी, आणि तो परमानंद मग कायम राहील. तुका म्हणे येथे अवघेची होय, तुका म्हणे येथे अवघेची होय, धरी मना सोय विठोबाची, धरी मना सोय विठोबाची, विठोबाची. जळो ते जाणीव, जळो शाणीव, जळो ते जाणीव, जळो शाणीव. राहो माझा भाव विठ्ठल पायी, राहो माझा भाव विठ्ठल पायी. जळो ते
जाणीव जळो शहाणीव जळो ते जाणीव जळो शहाणीव जळो तो आचार जळो तो विचार जळो तो आचार जळो तो विचार राहो मन स्थिर विठ्ठल पायी राहो मन स्थिर विठ्ठल पायी विठ्ठल पायी जळो ते जाणीव जळो शहाणीव जळो ते जाणीव जळो शहाणीव जळो हा लौकिक जळो दंभमान जळो हा लौकिक जळो दंभमान लागो जीवा ध्यान विठ्ठलाचे लागो जीवा ध्यान विठ्ठलाचे विठ्ठलाचे जळो ते जाणीव जळो शहाणीव जळो ते जाणीव जळो शहाणीव जळो हे शरीर जळो हा संबंध जळो हे शरीर जळो हा संबंध राहो परमानंद माझ्या कंठी राहो परमानंद माझ्या कंठी माझ्या कंठी जळो ते जाणीव जळो शहाणीव जळो ते जाणीव जळो शहाणीव तुका म्हणे येथे अवघेची होय तुका म्हणे येथे अवघेची होय धरी मना सोय विठोबाची धरी मना सोय विठोबाची विठोबाची जळो ते जाणीव जळो शहाणीव जळो ते जाणीव जळो शहाणीव काय एक शेवट फक्त आठवण झाली म्हणून सांगतो की हे सगळं नाहीचं कारण जो भाव 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 म्हटलं ते काय तर सततपणे आत्यंतिक तळमळीनं आपल्यावर काय कृपा आहेत काय काय आपलं भगवंताने करून ठेवलं आहे किंवा काय काय आपल्यासाठी करून ठेवलं आहे आणि किती आपल्या शक्तीच्या पलीकडच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्याला केवढं मोठं ते ह्याची जी जाणीव आहे सारखी ती सतत ज्वलंत असणं आणि त्यापोटी सर्वत्र भगवंत दिसणं आपल्याला मी सांगितलेलं म्हणजे असेल आठवतही असेल कदाचित साधूची गोष्टी आठवत असेल साधूनी बाहेर जाऊन आपल्या 2 शिष्यांना झाडाची फुलं तोडून आणायला सांगितली पूजेसाठी तेव्हा तो बाहेर गेला पहिला झाडाची फुलं दोन्ही तोडून आला घेऊन आला पूजेला दिली दुसरा बाहेर गेला आणि तो थोडा वेळाने ह्याच्यापेक्षा जास्त वेळाने परत आला आणि त्यावेळेला त्याने विचारलं तुला नाही का फुलं आणता आली तो म्हणाला की मी बाहेर गेलो फुलं तोडायच्या क्षणी माझ्या मनात असा विचार आला की हा काय भगवंत नाही समोर उभा आहे ते कारण इतकं झाड डवरलेलं होतं फुलाने की म्हणला आम्ही नेऊन त्या भगवंताची हे तोडून त्याची पूजा करण्यापेक्षा हे जे समोर भगवंत उभा आहे त्यांनीच स्वतःची जी पूजा करून घेतलेली तिला फक्त नमस्कार काय तेवढा राहिला आहे तेवढा मी करून आलो चुकलो असलो तर क्षमा करा हा भाव तो आला सगळीकडे भगवंत आहे जळो ते जाणीव जळो शहाणीव जळो ते जाणीव जळो शहाणीव राहो माझा भाव विठ्ठल बाई राहो माझा भाव विठ्ठल पायी जळो ते जाणीव जळो शहाणीव जळो ते जाणीव जळो शहाणीव जळो ते
विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई जानकी जीवन स्मरण जय जय राम